अनिका स्वतः एक पुरावा आहे। व्हॉट? सर, मी एका ऑफिसच्या मीटिंगसाठी एका कॅफेमध्ये गेले होते। तिकडे अनिका तिच्या मैत्रिणीशी बोलत होती। ती कमळीला एका ड्रग केसमध्ये फसवून तिला कॉलेजचे इलेक्शन्स जिंकायचे होते आणि याचं प्लॅनिंग तिने कसं केलं किंवा ती करणार आहे ह्याच्याबद्दलचं डिस्कशन चालू होतं। एम आय रॉंग, अनिका? यू आर रॉंग, यू आर रॉंग। खोटं बोलताय, मी असं काही केलं नव्हतं। शी इज लाइंग। मी खरं बोलतेय कारण मी हिच्यासारखी ओरडत नाही। हिनीच कमळीला फसवलंय सर, आय नो इट, कारण हिचं बोलणं मी ऐकलंय। अहो, तिनं मला अडकवलं ते माझ्यावरच्या रागापायी। खरं ड्रग्सशी तिचा काही बी संबंध नाही। ए, तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस? तुझं काय आहे ते? वकील सर आहेत ना? वकील सर, तुम्ही का नाही काय बोलत आहे? वाय आर यू सो सायलेंट? से समथिंग ऑन दिस प्लीज। हो इन्स्पेक्टर साहेब, कमळी खरं बोलते आणि अनिकाने जे काही केलंय ते फक्त कमळीवरच्या रागावरून। बघितलं, मी सांगतोय की नाही तिचा ड्रग रॅकेटशी काही बी संबंध नाही। कमळी प्लीज, का खोटं बोलतेस तू? हे बघ, कॉलेजचं नाव खराब होईल ही तुला भीती वाटतेय ह्याची जाणीव आहे मला, पण हा फक्त तिचा प्रश्न नाहीये कमळी, आणि हा फक्त कॉलेजचाही प्रश्न नाहीये। इट इज अ नॅशनल इश्यू। प्लीज, आपण इकडे ड्रग्स बद्दल बोलतोय, तू तिची बाजू नको घेऊस, खोटं नको बोलूस, जे खरंय ते बोल, स्वतःला वाचव कमळी। नाही मॅडम, मी स्वतःपुरता विचार करत नाही, कारण माझ्यासाठी ही नुसती बातमी राहिलेली नाही।